आता आपण पॅकिंग इफिशियन्सी इन BCC म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये बघणार आहोत. तर बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये आपल्याला माहिती आहे, पहिल्या स्टेपमध्ये बघू आपण रेडियस ऑफ स्पियर ऑर पार्टिकल. त्या बॉडी सेंटर्ड क्युबिकमध्ये असणाऱ्या एका पार्टिकलचे आपण रेडियस काढणार आहोत. इन BCC युनिट सेल पार्टिकल्स ऑक्युपाय द कॉर्नर्स अँड इन ॲडिशन वन पार्टिकल इज ॲट सेंटर ऑफ द क्यूब. आपल्याला माहितीच आहे की कॉर्नरचे 8 म्हणजे 1/8 इंटू 8 दॅट इज कॉर्नरला एक असतो आणि बॉडीमध्ये एक असतो, ज्याचं कॉन्ट्रीब्युशन कोणाशीही नसतं. म्हणजेच 1 + 1 = 2. बॉडी सेंटर्डमध्ये किती असतात? एकूण टोटल स्पियर्स 2 असतात. जसं या डायग्रॅममध्ये आपल्याला माहिती आहे, आपण पाहिले बॉडीमध्ये एक असतो. या क्यूबच्या बॉडीमध्ये एक असतो हा ॲटम किंवा पार्टिकल किंवा स्पियर. ह्या सगळ्यांची साईज एकच असली पाहिजे. तर काय केलं इथं, फेसचा एक घेतला, त्या क्यूबच्या फेसचा एक स्पियर इथं कन्सिडर केला आणि ज्याचं टचिंग कोणासोबत आहे? बॉडी सेंटर्डच्या स्पियरबरोबर आहे. तसंच क्यूबच्या बॅक साईडचा एक घेतला, इथला नाही घेतला आपण, इथला स्पियर नाही घेतला आपण. का? तर हे काय फेस नाही, बॉडी आहे. बॉडी म्हणजे पूर्ण एका क्यूबच्या एका टोकाकडून दुसऱ्या साईडच्या दुसऱ्या टोकापर्यंत आपण काय करणार आहोत? डायगोनल काढणार आहोत. हा बॉडीमध्ये आहे पूर्णपणे, फेसवरती नाही. हा ॲटम मधला स्पियर जो आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक असल्यामुळे बॉडीमध्ये आहे. त्यामुळे बॅकचा एक स्पियर, बॉडीचा एक स्पियर आणि फ्रंटचा एक स्पियर, अशा पद्धतीनं आपण काय केलं इथं नोटेशन्स दिल्या त्यांना. काय नोटेशन्स दिल्या? याचा सेंटर ए मानला, याचा सेंटर F मानला, बॉडीमध्ये असणाऱ्याचा सेंटर C मानला. त्यानंतर एज लेंथ आपण अशी मानली EF, याला आपण F मानल्यामुळे याला E मानलं. त्यानंतर याला या इथल्या स्पियरला किंवा इथला जो स्पियर आहे त्याला आपण D मानला. तर अशा पद्धतीनं जे ट्रँगल्स तयार झाले ते बघूयात आपण कशा पद्धतीने ट्रँगल्स तयार झालेले आहेत. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला रेडियस काढायची आहे. तर रेडियस काढत असताना टू ऑब्टेन रेडियस ऑफ द पार्टिकल बाय युझिंग पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमचा आपण इथं विचार करतो, कारण इथं ट्रँगलचा विचार करणार आपण. कन्सिडरेशन 2 ट्रँगल करतो आपण या ठिकाणी, फक्त याच्यामध्येच 2 ट्रँगल आहेत. बघा आता कोणते ट्रँगल्स इथं घेणार आपण विचारात. कन्सिडर ट्रँगल FED, म्हणजे FED हा जो ट्रँगल आहे याचा विचार करूयात आपण. आणि पायथागोरसच्या नियमानुसार किंवा थेरमनुसार आपण म्हणतो इथं डायगोनल कोण आहे? FD आणि बाजू कोण आहेत? EF आणि ED, किंवा इथं म्हणलं FE आणि ED. मग आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय म्हणतो? 90 डिग्री असेल तरच असणार आहे हा. ॲज अँगल FED = 90 डिग्री देन FD² = FE² + ED². तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की FE म्हणजेच काय? एज लेंथ स्मॉल a, किंवा ED म्हणजेच काय? स्मॉल a, किंवा प्रत्येक एज लेंथ ही काय? स्मॉल a मानलेली आपण. तसं इथं EF सुद्धा काय किंवा FE काय? एज लेंथ आहे. ED सुद्धा काय? एज लेंथ आहे. त्यामुळं या दोघांनाही आपण स्मॉल a मानू. तर इथं FD² = FE² + ED² = FE² म्हणजेच काय? एचा स्क्वेअर, एज लेंथचा स्क्वेअर. दुसरा पण ED² म्हणजे काय? एज लेंथचा स्क्वेअर, A² आणि A² = 2A². बेरीज केली आपण त्यांची, कारण FE = ED = A. आता त्यानंतर दुसरा ट्रँगल इथं कन्सिडर करायचा आपल्याला. कन्सिडरिंग ट्रँगल ADF. बघा इथं ADF डायगोनल कोण आहे इथं? AF. या ठिकाणी डायगोनल AF आहे. तर अकॉर्डिंग टू पायथागोरस रूल और थेरम, AF² = AD² + FD². आता AD म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे AD म्हणजे एज लेंथ आहे. ही सुद्धा काय झाली? एज लेंथ आहे, म्हणजे A. आणि FD आपण काढलेला आहे. FD काय काढलं आहे आपण इथं? FD² 2A². म्हणजे इथं आपण जर व्हॅल्यूज ठेवल्या याच्या, AD² म्हणजे A² झाला आणि FD² म्हणजे 2A² म्हणजे किती झाले? 3A², बिकॉज AD = A. देअरफोर AF आता AF² काय झालं? 3A². आणि जर याचा स्क्वेअर रूट काढला आपण, AF² स्क्वेअर रूट काय असणार आहे? AFच याचा स्क्वेअर रूट आपण पॉईंटमध्ये घेतो पण इथं मांडायचा √3 आणि A² स्क्वेअर रूट A, स्मॉल a. मग आता या ठिकाणी परत AF म्हणजे काय बघूयात. AF म्हणजे बघा इथं AF. तर इथून इथपर्यंतचं डिस्टन्स स्मॉल r, रेडियस ऑफ वन स्पियर. त्यानंतर इथं पूर्णपणे काय झाली याची? डायमीटर
इथून जर विचार केला तर इथून इथपर्यंतचा डिस्टन्स याच पार्टिकलचा आर, इथून जर विचार केला तर इथून इथपर्यंत या पार्टिकलचा दुसरा आर, त्यानंतर इथून इथपर्यंत या पार्टिकलची एक रेडियस झाली, हा सेंटरच आहे. म्हणून टोटल आर किती झाली बघा इथं, आर प्लस आर प्लस आर प्लस आर, टोटल रेडियस किती झाले 4r. म्हणून AF इक्वल टू 4r. याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू ठेवू, म्हणजेच काय √3 A इक्वल टू 4r, देअरफॉर r इक्वल टू √3 डिवाइड बाय 4 इंटू A. ही झाली आरची व्हॅल्यू आपण इथं काढली. त्यानंतर सेकंड स्टेप आपण काढतो काय, व्हॉल्यूम ऑफ स्पियर. आपल्याला माहिती आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर काढण्यासाठी पार्टिकलचा किंवा स्पियरचा व्हॉल्यूम काढण्यासाठी काय फॉर्म्युला असतो, फिक्स आहे 4/3 पाय r3. इथं आरची व्हॅल्यू लिहा 4/3 पाय. व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल काढायचं आपल्याला, तर 4/3 पाय. आरची व्हॅल्यू काय √3 डिवाइड बाय 4 इंटू A ब्रॅकेट रेस टू 3. सगळ्यांचा क्यूब केल्यानंतर हे एवढं असं अशा पद्धतीनं ॲन्सर येईल याचं. म्हणजे याचा अजून केलेलं नाही, फक्त क्यूब तसंच ठेवला आणि ह्याचा 4चा क्यूब 4 इंटू 4 इंटू 4 काय झाला 64. ठीक आहे, आणि इंटू A वरच आहे हा, म्हणून A क्यूब झाला. हे सगळं सॉल्व केल्यानंतर अशा पद्धतीनं √3 पाय A क्यूब डिवाइडेड बाय 16. त्यानंतर टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स, त्या युनिट सेलमध्ये टोटल व्हॉल्यूम्स किती आहेत, टोटल BCCमध्ये किती पार्टिकल्स असतात आपल्याला माहिती आहे, 1 + 1 2, 1/8 इंटू 8 कॉर्नरचे म्हणजे 1 आणि बॉडीचा 1 म्हणजे 2 पार्टिकल आहेत. म्हणून याला काय केलं आपण, दोन्ही एका पार्टिकलचं एवढं असेल तर त्या BCCमध्ये किती असणार आहे 2 इंटू √3 पाय A क्यूब इंटू 6 डिवाइड बाय 16. हा जो आहे तो एक्स्ट्रा झाला इथं, तो प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, हा इथं घ्यायचा नाही, किंवा हा तरी घेऊ नका, कुठला तरी दोन्हीपैकी कॅन्सल करा. राहिलं काय मग √3 पाय A क्यूब डिवाइडेड बाय 8. काय झालं, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल निघालं. आता शेवटची स्टेप आपली यातली पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी काढताना आपल्याला सेमच फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता बघा, पॅकिंग इफिशियन्सी इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. पर्सेंटेजमध्ये काढायचं असल्यामुळं 100. आपण आत्ताच काढलं की व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स किती काढलं आपण, √3 पाय A क्यूब डिवाइडेड बाय 8 एवढं काढलं, आणि टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती असतं, A क्यूब असतो. आपल्याला माहिती आहे A इंटू A इंटू A, टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल A क्यूब, म्हणून हा A क्यूब इथं घेतला, कॅन्सल होईल. इंटू 100 तर राहीलच. पण हे सगळं सॉल्व केल्यानंतर पायची व्हॅल्यू 3. मगाशी आपण ठेवल्याप्रमाणे किती आहे ती 3.142. तर ही व्हॅल्यू आपण यात ठेवली तर 68% जो स्पेस आहे तो ऑक्युपाय केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 68% ऑफ टोटल व्हॉल्यूम इन BCC युनिट लॅटिस इज ऑक्युपाइड बाय ॲटम्स अँड 32% स्पेस इज एम्प्टी ऑर व्हाईट. ठीक आहे, म्हणजे 68% BCCमध्ये स्पेस हा ऑक्युपाइड असतो युनिट सेल्सनी, आणि 32% जागा रिकामी असते किंवा एम्प्टी असते किंवा व्हाईट व्हॉल्यूम असतो किंवा व्हाईट असते. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत, FCCचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूयात.